मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. माझा मोबाईल नंबर आहे 9850051558. मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, पुन्हा लक्षात ठेवा, 9850051558. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही आणि माझ्या मार्फत कुणीही मार्गदर्शन करत नाही. मी स्वतः मार्गदर्शन करत आहे. मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर आपण भेटू शकतात, पण अगोदर मोबाईल करून यावं. भेटीची वेळ दिवस ठरवावा. काही जण अगोदर आदल्या दिवशी मोबाईल करतात की आम्ही उद्या येतो आहोत, आणि उद्या पाहावं तर त्यांना काहीतरी काम निघते, अडचणी असतात आणि ते येत नाही. परंतु मी त्यांची वाट बघत असतो आणि माझा संपूर्ण दिवस त्यांच्या अडचणीमध्ये माझी अडचण निर्माण होते. पण आपण ज्या वेळेला घरून निघाल त्याच वेळेला फोन करा, आणि अशांचे फोन येतील, मोबाईल येतील, त्यांच्यासाठी मी हजर राहील, नाही तर मी माझ्या कामासाठी निघून जाईल, हे लक्षात घ्या. कारण इतरांची कामं मला करायची असते, आपली पण आपल्याला सेवा द्यायची असते, नाही असं नाही. परंतु आपण जर योग्य तऱ्हेने प्रारंभच चुकीचा केला तर मग सगळं चुकीचं होईल. म्हणून निघताना आपण मोबाईल करावा. रावेरमध्ये आल्यावर आपण रेल्वेने आल्या तर 2.5 किलोमीटर, आपण बसच्या मार्गावर आल्या तर 5 मिनिटाच्या आत माझं कार्यालय आहे. आपण खाजगी वाहनात आला तर 2 मिनिटाच्या आत कार्यालय आहे. सराफ बाजारात अलंकार बोरकर ज्वेलर्स, विक्रम बोरकर ज्वेलर्स ही माझ्या मुलांची शोरूम मी त्यांना ठाकून दिलेली आहे. त्यांच्या आतमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करतात, तिथून 2 मिनिटाच्या आत माझं कार्यालय लक्ष्मीनारायण मंदिरची मागची बाजू. लक्ष्मीनारायण मंदिर हे अलंकार ज्वेलर्सच्या बाजूला आहे, विक्रम बोरकरच्या समोर आहे, लक्षात घ्या. पुष्कळ जणांना मी असं सांगतो की ज्वेलर्स शोरूमच्या आतमध्ये जा, परंतु पुष्कळशी माणसं 99% मी तुम्हाला सांगतो बाहेर उभे राहून नुसते उभे राहतात. तुम्ही बाहेर उभे का राहता मला काही कळत नाही. मी तुम्हाला सांगतो की आतमध्ये जा, मालकाला सांगा, तिथे सेल्समन्स आहेत त्यांना सांगा, ते आपल्याला आणून देतील, निदान मार्गदर्शन तरी करतील. असो, आजचा व्हिडिओ आपण करत आहोत हा शंकेश्वर ते बेळगावच्या मार्गावर. शंकेश्वराच्या तिथे ज्योतिषशास्त्रीय कामकाज, बेळगावला पुन्हा जायचं आणि उद्या बेळगाव सोडायचं आहे आणि नंतर पुण्याला जायचा विचार आहे. तर आजचा विषय आपण सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला आपण सुरुवात करूया. हाच फोटो आपण याच्यामध्ये लावलेला आहे कारमध्ये, माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचा. हे त्यांचीच पुढचं कार्य मी चालवत असलेल्या कारणाने म्हणूनच त्यांना अभिवादन. आजचा कार्याचा विषय काय घ्यावा हा डोक्यात असत असताना अचानकपणे काहीच्या फोनवरून, मार्गदर्शनावरून त्यांनी जे केलेलं आहे की लक्ष्मी आमच्याकडे टिकत नाही, पैसा टिकत नाही, पैसा येतो पण टिकत नाही, राहत नाही, शिल्लक राहत नाही, अशा काही अडचणी त्यांच्यावर येत आहे. आणि त्याच्याविषयी मग काय करावं तोच. परंतु आज अंगारकी चतुर्थी 6 तारीख मंगळवार, याच्याविषयी मी व्हिडिओ जारी केलेला आहे. ज्यांचे पूजापाठ राहिले असतील त्यांनी पूजापाठ करून घ्यावे. चतुर्थी ही दुसऱ्या दिवसापासून पण आहे किंवा दुसऱ्या दिवसाच्या चतुर्थीचाही मान असतो असं नाही, म्हणून पूजन अर्चन. परंतु शेंदूर लावलेल्या मूर्ती गणपतीची असेल तर अधिक लाभदायक ठरणार आहे. कारण मंगळवार आहे, मंगळवार हा अग्निजन्य आहे आणि यावेळेला मंगळ अग्निजन्य असताना संतापी, तापट, क्रोधीपणा कमी करण्यासाठी आणि त्यांची सौम्यता आणण्यासाठी गणपतींनी केलेले जो शेंदूर होता त्यांचा स्वतःला लावून घेतला होता आणि त्यांना शांतता केली होती, तोच हा दिवस आहे. असो, आपण सर्वांनी
शेंदूर लावलेलं गणपतीचं पूजन अर्चन करावं. जी उपासना सांगितली आहे ते करता आली तर करावी, नाही तरी हात जोडावा, नमस्कार करावा, श्रद्धेनं करावा, एवढं मात्र नक्की. आता लक्ष्मी का टिकत नाही? लक्ष्मी येते पण ती राहत का नाही? तिला बांधून ठेवावी लागेल का? कोंडून ठेवावी लागेल का? तुम्ही तिजोरीतही ठेवली, तळघरातही ठेवली तरी ती लक्ष्मी राहणार नाही. कारण लक्ष्मी स्वतः चंचल आहे. तिची इच्छा असेल तर ती भरपूर पिढ्या राहते आणि तिची इच्छा नसेल तर एका पिढ्यामध्ये घराणं उद्ध्वस्त देखील होतं. राजवाडे राहिले नाही, पुढारी कैक राहिले नाही, संपत्तीची विल्हेवाट राहिलेली आहे, असे पण आपण बघायला मिळतो. गडगंज संपत्ती असते, परंतु गडगंज संपत्तीचा उपभोग घेता येत नाही. काही अपंगत्व येते, शारीरिक दुखणी तयार होतात, काही वैमनस्यपणा येतो, मानसिक चिंता व्यथा लागतात आणि मग असलेली संतती काय उपयोगाची असा एक प्रश्न येतो. संपत्ती खऱ्या अर्थाने आई वडीलच कमवतात आणि मुलं बाळं त्याच पावलावर चालण्याचा प्रयत्न केला तर ती संपत्ती टिकून राहते. आणि आईवडिलांनी कमवलेली संपत्ती तुम्ही वापरत आहात, तुम्ही उपभोग घेत आहात वंश, आणि त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या मुलांना देत आहात, नातवांना पंत्रांना देत आहात. परंतु त्यावेळेला तुमच्या मनामध्ये जर अहंगंड आला आणि तुम्ही नातवांना मुलांना सांगितलं की ही माझी कमाई आहे आणि इथेच घोळ होतो आणि ती लक्ष्मी रुजते, लक्ष्मी रागावते, अशा ठिकाणी सत्यतेच्या ठिकाणी लक्ष्मी राहते, अन्यथा नाही. माझी कमाई आहे पण तुमची कमाई नाही, तुमची वास्तविक फायदा मुलांची काहीच कमाई नसते, कारण शरीर त्यांचं सुद्धा आईवडिलांचंच असते. मी बोलतोय तुमच्याशी, मला नाक डोळे गिळे हे स्वरूप दिलं आहे ते माझ्या आईवडिलांनी दिलेलं आहे, सुंदरता दिलेली आहे, संपत्ती दिलेली आहे, बुद्धी दिलेली आहे. आईवडिलांचे उपकार कधी फेडत नाही. घरामध्ये देवघर नसलं तरी चालेल, पण आईवडिलांचे फोटो जिवंतपणे सुद्धा लावा, निधन झाले तरीही लावा, पूजा अर्चा रोज करा. कारण आपल्याला आज गणेश चतुर्थी आहे, अंगारकी चतुर्थी आहे, लक्षात घ्या. तुम्ही तुमचे वडील आईवडिलांना त्रास देत आहे, वृद्धाश्रमात आहे, आईवडिलांची नालस्ती करीत आहात, तुमच्याकडे गणपती ढुंकूनही पाहणार नाही. तुम्ही तिथे गणपतीच्या मंदिरात कितीही वेळ घालवला तरी गणपती तुमच्याकडे पाहणार नाही, कारण गणपतीने स्वतः आईवडिलांची सेवा केली आहे, आईवडिलांना प्रदक्षिणा घातली आहे आणि स्वतः पूजनाचा मान स्वतः मिळवलेला आहे. संकटहरी गणपती आहे. संकट चतुर्थी आज आहे, पण ती अंगारकी चतुर्थी आहे, संकट हरणारी ही आहे. विनायकी चतुर्थी पण असते, शुक्ल पक्षातही कृष्ण पक्षातही ही आपली संकष्टी चतुर्थी असते. गणपतीचं आपण जर पाहायला गेले तर माघी गणपतीसुद्धा असतो, भाद्रपदातला सुद्धा गणपती असतो, अशा योगाची आपण पाहतो. आता काही वेळेला विनायकी चतुर्थी जी असते ती आपण बघत असतो आणि संकष्ट चतुर्थी. मग या दोघांच्या चतुर्थींना दोन नावं वेगवेगळी का दिली गेली आहे, हा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो, बुद्धीमध्ये येतो, डोळ्यासमोर येतो की असं काय आहे. शुक्ल पक्षातली आहे तर विनायकी चतुर्थी. आता याच्यामध्ये विनायकी चतुर्थी आहे, गणपतीचा उल्लेख नाही शब्दशः बघा तुम्ही. आणि संकष्टी चतुर्थीमध्ये गणपतीचा उल्लेख येतो. मग असा फरक का होतो, याचा शोधन बुद्धी आपण घ्यावी. या प्रश्नाचं उत्तर मी मागूनच सांगेल. एक आता कधीतरी तुम्हालाही कोड्यात टाकण्याचा प्रश्न माझा आहे, हेतू आहे. तुम्ही संशोधन करावं. एकदम मी आज सांगून जाल तर तुम्ही विसरूनही जाल. तुमचे थोडेसे कष्ट असायला हवे या चतुर्थीबाबत, विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीबाबत. असो, कारण आपण शोधन बुद्धी तुमची चालेल, याच्यासाठी काही वेळ द्याल, तोच भक्ती मार्गाचा प्रवास घडणार आहे आणि तुम्हाला गणपतीचा लाभ होणार आहे. आज मसूर डाळीचा हलवा द्या, मसूर डाळीचे तुम्ही खिचडी खा, मसूर डाळीचे वरण खा, मसूर डाळीचा लाडू गणपतीला अर्पण करा, असं आहे. तांब्याच्या पात्रात करावं. दुसरं असं, आज सेंद्रिय रंगाची फुलं आपण वाहू शकतात.
हे स्पीड ब्रेकर आहे भारत सरकारचे, म्हणून आपण इथे उड्या मारतो आहोत पैसे देऊ, नाकं भरून सुद्धा. त्यामुळे हा व्हिडिओ हलत आहे. काय करणार, जसं सरकार तशी जनता, जशी जनता तसे सरकार, असंही म्हणता यथा राजा तथा प्रजा. आता काय बोलावं, काही नाही, शांतता कुठेही नाही आहे. एवढं मात्र प्रत्येक वस्तूचे पैसे देतो आपण, त्याच्या बदल्यात सरकार काय देते, काही नाही. मराठी शाळा बंद झालेल्या आहे, सरकारी दवाखाने बंद झालेले आहे, कुठेही काही नाही सरकार. कुठे लाईट नाही, कुठे वीज नाही, कुठे रस्ते नाही, कुठे पाणी नाही, काही नाही, संरक्षण नाही. आता गणपतीचं म्हटलं तर आपल्याला या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटते, गणपती म्हणजे वंशवृद्धी, संततीवृद्धी हा प्रकार आपल्याला गणपतीपासून लाभतो. ज्यांना संतती होत नाही त्यांनी गणेश आराधना करावी. गणेश आराधना करत असताना मात्र ती शास्त्रानुसार केली तर अपत्यप्राप्ती निश्चितच होते आणि सुखकर होते. आता पूर्वीच्या काळी काय होतं की अपत्यप्राप्ती ही घरी होत होती, डिलेवरी घरी होत होती, परंतु आता डिलेवरी पूर्णतः ही दवाखान्यात होते. आता पूर्वीची डिलेवरी ही सुरक्षित होती, आता ती डिलेवरी असुरक्षित होते. विज्ञान असल्यावर हे 99% म्हणायला पाहिजे तर 100च म्हणायला पाहिजे सिझेरियन का होते. निसर्गाची अशी क्रिया आहे की डिलेवरी ही सुलभ रीतीने होते. खाजगी दवाखान्यामध्ये सिझर आणि सरकारी दवाखान्यामध्ये आपल्याला नॉर्मल डिलेवरी होते. मला 2 मुलं आहेत, दोघंही मुलाच्या वेळेला सिझर करायचा सल्ला दिला होता, परंतु माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई ही स्वतः डिलेवरी करते होती. कारण तिने तिच्या आईच्या जे आहे डिलेवरी स्वतः केलेल्या होत्या. ती सर्वात मोठी मुलगी होती, बाकीचे जे मुलं होती ती लहान होती, खेड्यात राहणारी होती. ज्वारीचा जो धांडा असतो, जो वृक्ष असतो, त्याचं जे साल असते त्याला चिवटी म्हणतात, त्या चिवटीने ती नाळ कापायची. सगळे एकही मृत्यू तिच्या हाताने झाले नाही. सुलभाईची डिलेवरी तिने केली होती, त्यामुळे मुलांच्या बाबतीत ती ठाम होती आणि तिने नॉर्मल डिलेवरी झाली. आणि आजही मोठ्या मुलाला एक मुलगा आहे, नॉर्मल डिलेवरी. लहान सुनबाईला पण 2 मुलं आहेत, ती पण नॉर्मल डिलेवरी. म्हणजे आपण डिलेवरीच्या बाबतीत एकदम जर डॉक्टरांनी घाबरण्याचा सल्ला दिला आपल्याला तर आपण घाबरू नये, दुसऱ्या दवाखान्याकडे आपण विचारणा करावी. आता या ठिकाणी रॅकेटसुद्धा झालेलं आहे. तुम्ही दुसऱ्या दवाखान्यात गेले तर तिथेही तुमची त्या मोबाईल नंबरच्या याच्यातून माहिती होत असते. म्हणून एका दवाखान्यात मोबाईल नंबर दुसरा द्यावा, दुसऱ्या दवाखान्यात दुसरा द्यावा, किंवा परप्रांतातून आता आमच्या इथे बऱ्हाणपूर जवळच आहे 20 किलोमीटर, म्हणून तिथे करावी. असं असताना नॉर्मल डिलेवरी आमच्या झालेल्या आहेत, मुलं सुखी आहे. असो, आता पुष्कळचं आपण या बाबतीत गणपतीची आराधना केली तर संतती आवश्यक होते. अंगारकी चतुर्थी ही खास संततीसाठी पण असते, कर्जमुक्तीसाठी पण असते, भूमी संपादनासाठी पण असते, सुलभ ऑपरेशनसाठी पण असते, कॅन्सर निवारणासाठी पण असते, सुखकर संसार, विवाह सुखकर व्हासाठी, विवाह होण्यासाठी सुद्धा. कारण मंगळदोष आपल्याला सांगितला जातो तो याच्या मार्फत. तर हे लक्ष्मी प्राप्तीचा योगही यात येतो, म्हणजे कर्जमुक्ती लक्ष्मी प्राप्तीचा योग. म्हणून तुम्ही असा गणपती जर आपण लावलेला. आता याच्यामध्ये काय असते की उजवा सोडण्याचा, डाव्या कोंडे सोडण्याचा हा भ्रम आपल्या हिंदू संस्कृतीत निर्माण केला गेलेला आहे. आपण दक्षिण भारतात गेले तर सगळे उजव्या सोंड्याचे गणपती तुम्हाला पाहायला मिळते. आपण महाराष्ट्राच्या इकडे गेले तर तो डाव्या सोंड्याचा. आता गणपतीने डाव्याकडे सोंड करावी का उजवीकडे करावी आपण सांगणारे कोण? आपण का गणपतीचे मालक आहोत? एवढा साधा विचारही भक्त मंडळीमध्ये किंवा माणसाच्या डोक्यामध्ये येत नाही. दोघंही गणपती चांगले असतात. सरळ सोंडेचाही गणपती चांगला असतो, डाव्या सोंडेचाही चांगला असतो, उजव्या सोंडेचाही असतो. आपण श्रद्धा ठेवली तर कुठलीही गोष्ट असते. आणि गणपती स्थापन करत असताना काही पुष्कळशी दरवाजाच्या पुढच्या भागाला गणपती लावतात आणि तिथे सर्वजण चपला जोडे ठेवत असतात. आता तो गणपती तिथे वॉचमन आहे का? तो गणपती चपला जोडे सांभाळणारा आहे का? आणि चपला तो बाहेर तुम्ही टाकला म्हणजे गणपती बाहेर जाताना तो होतो ना, मग बाहेरच्या बाजूला गणपती का लावतात? तुम्हाला लावायचा असेल तर पहिल्याच दरवाजाच्या आतमधून लावा, म्हणजे गणपती आपल्याकडे येईल, आपल्याकडे स्थिरावेल, आपल्याकडे राहील. म्हणून बहिर्गमन अवस्थेत गणपती लावणं हे निषिद्ध आहे आणि ते योग्य नाही. म्हणून लक्ष्मी पण टिकत नाही. कारण ज्या वेळेला आपण दिवाळीच्या सणाच्या वेळेला
लक्ष्मीच्या बरोबर गणपतीचं पूजन करतो, त्याचबरोबर सरस्वतीचं पूजन करतो. म्हणून हे अशी जी फोटो आहे, अशी ज्या मूर्त्या गिरत्या त्या स्वरूपात आहे, तर ते आतमध्ये येतील अशा स्वरूपात आपण लावलं पाहिजे. घरातल्या भिंतीतही जाणाऱ्या अवस्थेत लावू नये. अशा तऱ्हेने आपण बघत असताना ज्या वेळेला आपण एखाद्या हॉलमध्ये बसतो आणि तो आतून असलेला गणपती आपल्याला प्रत्यक्ष दिसतो, आपण येणाऱ्या हॉलच्या भिंतीकडे आपला सोफा सेट नसतो हे लक्षात घ्या, कोणाचीही नाही. म्हणून आतमध्ये गणपती लावावा. आता एक आहे की आपण ज्या वेळेला घर बांधतो, गाडी घेतो, वाहन करतो, एखाद्याचं लग्न करतो, मोठे हौसमौस करतो, गावाला जातो, तर पुष्कळसे लोक म्हणतात की मी कर्ज काढलं, पुष्कळसे लोक म्हणतात मी सासू सासऱ्यापासून आणलं, पुष्कळसे लोक म्हणतात की मी दागिने मोडून काढलं. आता वास्तविक पाहता पैसे माझे आहे, लक्ष्मी माझी आहे, आणि आपण कळत न कळत ती दुसऱ्याची सांगतो. मित्राकडून आणले, मग ते लक्ष्मी मित्राकडून आणले तर मित्राकडे जाईल, सासू सासऱ्याकडून आणले तर सासू सासऱ्याकडे जाईल. अशा तऱ्हेने जर आपली संपत्ती आहे, आपली लक्ष्मी आहे, तर आपण छाती ठोकपणे सांगायचं की मी माझी संपत्तीने मी हे घर बांधलं आहे, माझ्या संपत्तीने मी वाहन घेतलं आहे, माझ्या संपत्तीने मी शेती केली आहे. आपण ज्या वेळेला आपली मुलं असतात त्यावेळेला आपण दुसऱ्याचं नाव सांगतो काय? हे माझी मुलं असं सांगतो. त्याचप्रमाणे लक्ष्मी देवांचं नाव सुद्धा माझा देव आहे, माझा हनुमंत आहे, माझी लक्ष्मी आहे, माझा राम आहे असं का नाही म्हणत? हा फरक असतो. म्हणून लक्ष्मी टिकत नाही, हा पण एक ह्याच्यात असते. त्याशिवाय कर्मगती, आईवडिलांच्या संपत्तीवर तुम्ही जगत असतात, मोठे होत असतात, आणि आईवडिलांना तुम्ही त्रास देतात, त्यांच्या इच्छा पूर्ण करत नाही, त्यांच्या खाण्यापिण्याच्या इच्छा होत नाही, आणि त्यांना दवाखाना वगैरे काही लागला ते आपण पुष्कळशे जण करत नाही, वृद्धाश्रमात ठेवतात, टाकणीचं करतात, त्यांच्याजवळ 2 मिनटं बसत नाही, दुसऱ्याजवळ बसतात, हौसमौज करतात, मित्रपरिवार असतात. आता एक मला या ठिकाणी एक सांगावं असं वाटते आहे की मला रात्री 2 जणांचे मेसेज आले. तर त्यांनी सांगितलं की परिवार कसा ओळखावा, नातेसंबंध कसे जपावे, मित्रपरिवाराविषयी आम्हाला मार्गदर्शन करा, कारण आम्ही गोंधळून गेलेलो आहे. आणि ती मंडळी पुण्याचीच आहे. पुण्याला आता जात असताना ती भेटली, तर भेटण्याचा मी प्रयत्न त्यांना अवश्य करणार आहे, आणि त्यांना मी बोलवणार आहे संत कृपाच्या ह्याच्यामध्ये, नाही तर संत कृपाच्या माध्यमातून पाहूया. असं असताना याच ठिकाणी संत कृपा मासिकात माझं मासिक भविष्य ते प्रश्न समस्या पण येत असतात. असा लक्ष्मीचा प्रसाद आपल्याला हवा असेल तर लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी काही उपासना आराधना असतात. त्या उपासना आराधनाच्या बाबत आपल्याला वेगळा व्हिडिओ मार्गदर्शन करावं लागेल, एवढं नक्कीच. आणि हा करत असताना मात्र तुम्हाला शांततेने तर लिहून घ्यावं. माझे प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपण जळगावचे सोनवणे आहे ते लिहित आहे, गोपीकृष्ण सोनवणे आहे त्यांचा डिझेल पंप आहे ते पण लिहित आहे, नरेंद्रचे चिरंजीव राहुल नरेंद्र पाटील हे मोठे केमिकल ऑफिसर आहेत, ते तर अगदी व्यवस्थितरित्या लिहित आहे. अनेक जण लिहून राहिलेले आहे, कारण उद्याच्या दिवशी मी नाही राहिलो तर माझं मार्गदर्शन मग कोण करेल, असंही त्यांना जरा संशक्ता आहे, भीती आहे, आणि ती खरी आहे. कारण वय 78 आहे, उद्याचा दिवस माझा असेल असंही नाही. म्हणून माझं म्हणजे मार्गदर्शन आहे जे माझी गुरु स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या सान्निध्यातून मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आजचा व्हिडिओचा विषय आपण इथेच संपवूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचा समापन करूया.